कहाणी पिठोरीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळांत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्षे झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथं आलं आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळांत होई आणि मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळांतपणं माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामाजींना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरांसोबत घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे असं विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ती कोण आहे, कुठली आहे म्हणून तिला चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्यानं काय होतं? आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेलाही पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हात पाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तेव्हा तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.